वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नावे यमपुरी कुशावरता करिता स्नान त्याचे कैलासी रहान दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी नामा मने प्रदक्षिणा नामा मने प्रदक्षिणा त्याचा पुण्य नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी सर्वांनी हातात करायचा मुखाने नामचिंतन करावे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंजरम कंजनित्रम सदैवरहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलाभक्ती जीवोद्धरार्थावतारम कलंकं गती ज्योतिका मोदी वस्त्रम खलानिशवादा पनोदार दक्षम समाधि समृद्धिं भज ज्ञानदेवं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधा जी का दास जन्म जन्म मोहे दिव्य श्री वृंदावन का वास श्री वृंदावन का वास संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं मस्तकमाधापयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होय आता सबिंदू सिंधू सुस्कर तरंग भंग रंजितम विश्व पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीती हरिवर मध्ये वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे वदीय पाद पंकजं नमामि माता नर्मदे ओम नमो नर्मदा माई देवा
जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन वाळी का अवतरला दयाचे कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत तू वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा सकळ पाप जाती गंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजवंत नीतिवंत गुणवंत कलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे हातीगुरु त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या कलशाने विराजमान असणारे नवे नवे तर वारकरी संप्रदायाच्या कलशाने शोभायमान दिसणारे देवमान्य संतमान्य लोकमान्य जगमान्य असे संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा पूर्व अवतार म्हणजे भगवंताचे लाडके लढेवाळ भक्त प्रेममूर्ती श्री संत नामदेवराय यांचा फार नाही सज्जन हो पण 4 क्षणांचा मग सेवे करता निवडलेला आहे आजच्या भागातून श्री संत श्रेष्ठ नामदेवराय खऱ्या अर्थाने एका तीर्थाचं महत्व प्रतिपादन करतात नवे नवे त्या तीर्थाच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात नामदेवराय सांगतात बाबा मुखाने फक्त गंगा म्हणा परिणाम सकळ दोष किंवा सकळ पाप जाती भंगा फक्त मुखाने नाम घ्या वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा काहू नामदेवराय नेमकं त्या गंगेचं उगमस्थान कोणतंय तर सांगितलं जातं ब्रह्मगिरीच्या पर्वतावर त्या गंगेचं उगमस्थान झालेलं आहे मग ती ब्रह्मगिरी खऱ्या अर्थाने आम्ही तो पर्वत पाहिल्याच्या नंतर आम्हाला तुम्ही फायदा काय दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी काहू ती गंगा ब्रह्मगिरीवरती प्रगट झाली पण तिथून ती सरळ वार खाली आली का नाही ती ब्रह्मगिरीवरती प्रगट झाली पुन्हा गुप्त पावली मग ती कुठे प्रगट झाली पुन्हा कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलासी रहान जिथे ती गंगा पुन्हा गुप्त रूप घेऊन पुन्हा प्रगट झाली त्या तीर्थाचं नाव आहे कुशावर्त आणि तिथे जर आम्ही स्नान केलं तर त्याचा परिणाम काय होतो त्याचं कैलासामध्ये राहण्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी काहू नामदेवराय आम्ही त्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारली नवे नवे जर आमच्या सौभाग्याने जर आम्ही त्या गंगा मातेला गोदावरीला जर प्रदक्षिणा घातली तर त्याचं पुण्य काय मिळतं नामदेवराय म्हणते त्याचं पुण्य सांगताच येत नाही नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी बोलता मग ती भावार्थ विठाल खऱ्या अर्थाने भंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये निमित्ताने जमलेलो आहोत कोणत्या कारणाने एकत्र आलेले आहोत कोणत्या निमित्ताने एकत्र झालेले आहोत जमलेले आहोत सर्वांना श्रुत आहे सर्वांना ज्ञात आहे सर्वांना माहिती आहे परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य नवे नवे आज पहिला दिवस आहे आणि काही काहींचा इथे येण्याचा पहिला दिवस असावा माझ्यासारखा आणि म्हणून आपल्याला ज्ञात होणं माहित होणं गरजेचं आहे त्या अर्थाने अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडित परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे स्वानंद सुकुमार सद्गुरू जोग महाराज राष्ट्रसंत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज श्री नर्मदा मैया तसेच सकल संत मंडळीच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला आपला हा श्री नर्मदा मैया जयंती निमित्ताने त्याचप्रमाणे शिवलीलामृत पारायण सोहळ्याच्या निमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा मदसारख्या एका पामराच्या मदसारख्या एका साधकाच्या वाटेल आली हे माझ्या जीवनातलं मोठभाग्य आहे खऱ्या अर्थाने इथं येण्याकरता सुद्धा काहीतरी आमच्याकडे काहीतरी पुण्य असावं लागतं नाही ज्ञानोबा म्हणतात फक्त तो पांडुरंग परमात्मा आवडण्याकरता सुद्धा आमचं पुण्य असावं लागतं बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी किंवा आमच्या मुखामध्ये ते नाम येण्याकरता आमचं काहीतरी जन्मनिमित्त पुण्य असावं लागतं तुकोबाई म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली म्हणतात आम्ही जन्मोजन्मी काहीतरी पुण्य केलेलं असावं त्याचा परिणाम तेव्हा या विठ्ठले कृपा केली म्हणून या धर्म मंडपामध्ये येण्याकरता सुद्धा काहीतरी पुण्य असावं लागतं ते नाम मुखामध्ये येण्याकरता सुद्धा काहीतरी पुण्य आमच्या पदरामध्ये असावं लागतं आणि म्हणून आपण सर्वजण या अर्थाने
भाग्यवान आहोत सर्वजण नर्मदा माईचे उपासक, नर्मदा माईचे सेवक खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आपल्याला अशा प्रकारचा सोहळा उपभोगायला मिळतोय. कीर्तन करता जसं वातावरण सुंदर आहे तसं वेळ माझ्याकडे कमी आहे आणि मी वेळेचा पक्का माणूस आहे, कोणाला त्रास देत नाही. कीर्तनाची वेळ 7 ते 9 आणि माझ्या घड्याळामध्ये आता 8:15 वाजले, म्हणजे आता एकदा सुद्धा राहिला नाही. मी कंप्लीट 9 वाजता थांबणार आहे, त्यानंतर तुम्हाला उदरभरणाकरता मोकळं करणार, त्यामुळे कोणी काळजी करायची नाही. मग आता वातावरण गोड आहे, उत्तम असा साऊंड या ठिकाणी उपस्थित आहे. शिवांजली साऊंड वडाळी बुद्रुक सर्वांनी एकदम मोठ्याने काय वाजवा. तर असं म्हटलं जातं की पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे जरा चांगलं असतं, म्हणजे ती सेटिंग वगैरे लागत असतो, प्रत्येकाची सेटिंग लागत असतो. गायनाचार्यांचे आवाज गोळ असतो, मृदंगाचार्याचे बोट वाजत असतो, सिस्टीमवाल्याचे बोट फिरत असतो, म्हणजे आणि ऐकणाऱ्यांचे कान चालू होईपर्यंत बरेच अडथळे येत असतात. मग पहिला दिवस जरा थोडासा नॉर्मल जातो असं म्हणतात, पण मला वाटत नाही हा पहिला दिवस आहे. इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण जागराची सेवा करतोय का काय झालं काय हे सगळं घडतंय, कारण ही जागा सामान्य जागा नाही, पवित्र अशा प्रकारची जागा आहे, ज्या जागेवरती साक्षात श्री नर्मदा माईचा वास आहे आणि खऱ्या अर्थाने ती नर्मदा माई सर्वांवरती कृपादृष्टी करते. अशा प्रकारचं हा वातावरण आहे, अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र आहे. म्हणून थोडस प्रकारचे साऊंड सिस्टीम आहे. कार्यक्रम म्हटला, कीर्तन म्हटलं की दोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला एकाच काम नाही, त्याकरता हे सामुग्री वगैरे सगळं लागतं. जसं प्रपंच म्हटला, संसार म्हटला की त्यामध्ये साहित्य लागतं, सामुग्री लागते. काय काय लागते माहिती का कोणाला? म्हणजे तर सगळे ब्रह्मचारीचे का नाही माहिती तुम्हाला, पण तुम्ही सांगणार नाही, तुम्हाला माहिती बाबा काहीतरी टोमणार नाही का. जसं संसार म्हटला की मग साहित्य लागतं, काय लाटणं पळपट वरवाटा कपड केश वगैरे वगैरे सगळे सेट. संसार म्हटलं की ते साहित्य लागतं. तसं परमार्थ म्हटला, कीर्तन म्हटलं किंवा साहित्य लागतं. कोणतं? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, देव ब्रह्मरस आवडीने अशा प्रकारचे साहित्य लागतं. म्हणजे साहित्य आपोआप वाजर का नाही, ते वाजवण्याकरता, त्यातून बोल काढण्याकरता, त्यातून स्वर काढण्याकरता कोणत्याच त्या ठिकाणी चालवणारा करता असावा लागतो. आणि म्हणून आपल्या सप्ताह करता गोड अशा प्रकारचे गुरुजन या ठिकाणी लाभलेले, त्यामध्ये या अर्थाने हे आकाशाशिवाय होऊ शकत नाही, काय नाही का. हे आपल्या येवला तालुक्याचं वैभव, गोड गळ्याचे धनी गण धुकेळा आमचे जिवलक हृदयस्थ आदरणीय आकाशजी महाराज गिडके ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याच बरोबरीला आता पाठीमागे बीज झाली, कोणती बीज होती? तुकाराम नाही हो, धर्मनाथ बीज होती. मग तिथे नाथ आले, एक नाथ आले म्हणजे सगळे नवनाथ आले. मग इथे सुद्धा नवनाथ आलेले. अगदी खऱ्या अर्थाने चांगलेगावचं वैभव, नवीन आपल्या पंचक्रोशीचं वैभव, आदरणीय हरिभक्तपरायण गोड गळ्याचे धनी, उंच आवाजाचे धनी आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज दत्तासे ते सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्याच जोडीला ज्यांनी सुरुवातीला अगदी गोड अशा प्रकारची पंचपदी आता सप्ताहाची सुरुवात केली, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आदरणीय रामकृष्ण महाराज ते सुद्धा या ठिकाणी गोड आवाज त्यांचा मुलीने बाबा सुद्धा उपस्थित आहे. उपस्थित सर्वच टाळकरी मंडळी, अगदी ज्येष्ठांपासून तर कनिष्ठापर्यंत, बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सगळे उपस्थित आहे. विनेकरी ती गोड आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की कीर्तन झालं तर पहिले यांना माझ्या गाडीने टाकावं, म्हणजे उद्याचे कीर्तनाला काम येते नाही का. अगदी गोड विनेकरी आहे, त्यांचे चरण दंडवत करतो. खरं तर या दोघांना पंचायत पडली असेल, बाबा पडून जातो काय, तसं मी पॉकेटशिवाय पळत नाही, पण तुम्ही तरी सावध राहा. आणि म्हणून दोनही तोपदार अगदी गोड या ठिकाणी उपस्थित आहे. दोन बाजूला अगदी गोड अशा प्रकारचे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, मृदंग आविष्कार दोन्ही व्यक्तिमत्व अगदी गोड अशा प्रकारे उपस्थित आहे. त्यामध्ये आदरणीय आमचे हे कीर्तन सोपं करण्याकरता जे उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज देवकर पूजनीय दादा सुद्धा उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही कीर्तन सेवा या ठिकाणी प्राप्त झाली. आपल्या गावचं वैभव, नवे पारमार्थिक क्षेत्रातलं अगदी गोड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, नर्मदा माईचे उपासक, नर्मदा माईचे सेवक, नर्मदा परिक्रमा वासी, जितक्या पदं लागले तितके तरी कमी आहे. आदरणीय आमचे रवींद्र महाराज राऊत, त्यांचे चिरंजीव आदरणीय ओंकार दादा राऊत, बरोबर ना, हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या चरणामध्ये धन्यवाद करतो. गोड असा स्वर मला मिळतोय. पीटी मास्टर दादा सुद्धा उपस्थित आहे. आपण सर्व जगन्माता मुक्ताई, जगन्माता सीताई, जगन्माता जनाबाई सारख्या स्वरूप माझ्या मातृवर्ग, आपण सर्व राजा जनकासारखे, राजा परीक्षितासारखे उपस्थित आपण पुरुष वर्ग, पाठीमागे बसलेले, पारावरती बसलेले, पाय पसरून बसलेले सगळे सर्वांच्या चरणावर दंडवत करतो.
आणि अभंगाकडे होण्याचा प्रयत्न करतो. रवींद्र दादा या परिसरामध्ये नवीन, त्यामुळे इथले मला म्हणजे साधक मंडळी किंवा ज्यांच्या माध्यमातून हा सप्ताह चालतो, ज्यांच्या प्रेरणेने चालतो, ज्यांचा आशीर्वाद आलाय, त्या भाविकांचे मला नाव माहिती नाही. पण ही सगळी महाराज म्हणजे मला जे काही दिसत आहे, कोणी कीर्तनकार आहे, कोणी प्रवचनकार आहे, कोणी मार्गदर्शक आहे, कोणी आपल्या गुरुस्थानी असणारे व्यक्तिमत्व आहे. सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो, माझ्या वाणीकडे ओळखतो. ऐका, कीर्तन थोडा वेळ करायचंय आणि थोड्या वेळामध्ये आपल्याला कीर्तन आवडायचंय. जास्त वेळ कोणाचा घ्यायचा नाही. मी ठरवले दादा, काय होतं, लोकांना किती ब्रह्मज्ञान सांगितलं तरी लोक उठल्याच्या नंतर अगोदर पाठीमागची बाजू धरपूनच घेतात. मग त्यामध्ये सगळंच येतं. म्हणून मी ठरवून टाकलं, जास्त बोलायचं नाही आणि कमी कोणाला सांगायचं नाही. जेवढा वेळ तेवढा वेळ बोलायचं, पण अगदी चांगलं बोलायचं. बघा, सप्त्याचा आता पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटलं की आम्हाला वारकरी संप्रदायाने काहीतरी दंड घातलेला आहे, काहीतरी दंड घातलेला आहे. पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आज नामपर अभंग घेतला. तुम्ही म्हणा महाराज, तुमच्या अभंगाचा विचार केला तर नामपर वाटत नाही. ऐका, नामपर अभंग घेत असताना सद्गुरू जोग मला संस्थेने शिकत असताना आमच्या गुरुवाराने आम्हाला सांगितलंय, बाबांनो, पहिला दिवस हा नामपर घ्यायचा असतो. मग नाम तुम्ही कोणाचंही घ्या, कोणाचंही घ्या म्हणजे मग आपल्या गावाच्या माणसाचं नाव घ्यायचं असं नाही. मग नाम तुम्ही भगवंताचं घ्या, नाही तुम्ही संतांचं घ्या. जर दोघांचं नाही जमलं तर किमान तीर्थाचं तरी घ्या. का भगवंताचं नामस्मरण करायचं, का संतांचं नाम घ्यायचं, का तीर्थाचं नाम करायचं, तर त्याचं एक कारण आहे. आम्ही जर पहिल्या दिवशी जर नामस्मरणाने जर सुरुवात जर केली तर आमचा जो काही खटाटोप आम्ही उभा करणार असतो ना, ते कार्य आमचं सिद्धीला जात असतं. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवरे हरे हरे नाम, तेने सकळ सिद्धी, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवरे हरे हरे आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी. हा आमच्या संप्रदायाचा अधिक अशा प्रकारचा दंडक आहे. खऱ्या अर्थाने संप्रदायाने घालून दिलेला आहे. अर्थात पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, जे साधू संतांनी आम्हाला सांगितलं ना, आम्हाला त्या मार्गाने चालायचे. ज्ञानोबाई म्हणतात ना, ज्ञानोबाई म्हणतात, मी आतापर्यंत जी काही पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली ती माझ्या मनाने लिहिली. मग व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकार ते वाट पुसतो. आम्ही व्यासांचा मार्ग घेतला, मागोवा घेतला. आम्हाला जिथे आम्ही अटकलो, अडखळलो, तिथे व्यासाधिकांना प्रश्न विचारले. नवे नवे आंधळ्या पांगळ्यामध्ये ज्ञानोबाई म्हणतात, वेद मार्ग मुनी मार्गे चाललो, आम्ही त्या मार्गाने चाललो. म्हणून पहिला दिवस म्हटला की नामस्मरणाचा घ्यायचा.
का नाम घ्यायचं संतांचं देवाचं किंवा तीर्थाचं का तर ते मंगल असतं म्हणून. भगवंताचा विचार करा. भगवंताचं नामात म्हणत असे मंगल मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरे पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतम देवतानां च भूतानां यो पिता किंवा सकळ मंगळ विधी हे विठ्ठलाचे. अर्थात भगवंताचं नाम हे मंगल आहे. संतांचं नाम का घ्यायचं तर संतांचं नाव सुद्धा मंगल आहे. ज्ञानदेव मंगल मुनी सेवा करी दासी जनी सेवा करी दासी जनी देह माय ज्ञानेश्वरी. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानोबराय वर्णन करतात की ज्ञानोबराय हे मंगल आहे. अर्थात संत हे मंगल आहे. तिसरं तीर्थाचं नाव का घ्यायचं तर तीर्थ सुद्धा मंगल आहे. विठ्ठल का तीर्थ मंगल आहे मी प्रमाण देणार नाही पण दृष्टांत सांगतो. दृष्टांत नाही सिद्धांत सांगतो. ज्या तीर्थाच्या तटावरती तीरावरती संतांचं वास्तव्य असतं मंगल अशा देवाचं वास्तव्य असतं मंगल अशा संतांचं वास्तव्य असतं. मग ज्या तीर्थाच्या तीरावरती जर मंगल संतांचं मंगल देवाचं वास्तव्य जर राहत असेल तर ते तीर्थ अमंगल कसे असू शकतात. म्हणून तीर्थ सुद्धा मंगल आहे. आजचा पहिला दिवस मंगल पण अभंग खऱ्या तर नामपर अभंग घेतला आणि आजच्या अभंगातून खऱ्या अर्थाने नामदेव राय तीर्थाचं महात्म्य प्रतिपादन करतात. नवे ते तीर्थाचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला काय खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होतं काय फल प्राप्त होतं. वाचे म्हणता महाराज आपल्या सप्ताहाचं औचित्य तर नर्मदेचं आहे. त्यामुळे तुम्ही अभंग गंगेचा का घेतला तर त्याचं कारण मी सांगणार आहे. मला रवींद्र दादांनी 3-4 वेळा कॉल केले आणि 3-4 वेळा मला एकच वाक्य बोलायचे काय महाराज आम्हाला नर्मदा मैया ऐकायची. अरे आता नर्मदा मैया ऐकायची पण ती माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी दिली ना. कोणती पहिल्या दिवसाची. नेमकी पहिल्या दिवशी काय काय करावं. बरं आजचा त्रिवेणी संगम अजून एक सांगतो काय. आजची तारीख कोणती 22 जानेवारी. खऱ्या अर्थाने 22 जानेवारी 2023 रोजी काय झालं होतं. झाले राम राज काज बोले आमाशी धरणी धरी पिके गाई ओढल्या म्हशी. खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्र खऱ्या अर्थाने त्या सिंहासनावरती बसले. अर्थात आज प्रभू रामचंद्रांच्या नव्याने आपल्या सकल हिंदू धर्माच्या वतीने आजचा दिवस हा आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे. हा एक पर्वकाळ येतो. दुसरा पर्वकाळ दादाने सांगितला आज भगवान श्री गणेशाचं प्रागट्य अर्थात जयंती. खऱ्या अर्थाने पार्वती माते आंघोळ करत असताना मन संकल्प तयार झाला. मन संकल्पना तयार झाली आणि त्या मनाच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने मळापासून एक मूर्ती तयार केली. तीच मूर्ती स्वतः प्रगट झाली. तिला सजीवता रूप प्रगट झालं खऱ्या अर्थाने गणेशजी. आणि म्हणून आज भगवान गणेशाचं प्रागट्य. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या नामचिंतनाची नामकीर्तनाची सुरुवात मिळालं. आजच्या कीर्तनाला काय काय सांगावं याची पंचायती. खरं तर मी अभंग शोधले. कोणते नर्मदेवरती बोलता येतील असे अभंग शोधले पण मला अभंग सापडला नाही. एक अभंग सापडला पण तो शपथ तो मी या गादीवरती बोलत नाही. आणि मग म्हटलं आता गंगा बोलू गंगेचा अभंग घेऊ आणि गंगेच्या रूपकातून नर्मदा मैया सांगण्याचा प्रयत्न करू. बघा आज नामदेवराय सांगतात की मुखाने फक्त गंगा म्हटली तर परिणाम काय होतो. सकल दोष जाती भंगा. खऱ्या अर्थाने आमच्या जीवनातले सगळे पाप भंग होतात. पण मला आता नर्मदा मैया सांगायची. आम्ही जर फक्त नर्मदा म्हटलो ते आमच्या जीवनात सगळी पाप नष्ट होत असतात. नवे फक्त आम्ही नर्मदा मैया डोळ्याने पाहिली त्याचा परिणाम आम्हाला आमच्या जीवनात सगळी पाप नष्ट होत असतात. बघा 3 भाग सांगितले जातात. देवाचं नाव घेतल्याच नंतर आमचे पाप नष्ट होतात. संतांचं नाव घेतल्याच नंतर आमचे पाप नष्ट होतात आणि तीर्थाचं नाव घेतल्याच नंतर आमची पाप नष्ट होतात. संतांचं नाव देवाचं नामस्मरण करा तुम्ही पाप नष्ट होतात. जळतील पापे
पापे जन्मान पाप जातात म्हणजे पुण्य प्राप्त होतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. संतांचं नाव घ्या पाप निघून तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाते संताची आदपे. पाप केलं पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि तीर्थाचं नाव घ्या पाप जातं. अभंगाचं पहिलं चरण. वाचे एवढा आनंद खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. गोड गोड वाचे म्हणता गंगा गंगा. तीर्थाचं नाव घ्या. आमच्या जीवनातलं खऱ्या अर्थाने पाप जातं आणि पुण्य आम्हाला प्राप्त होत असतं फक्त तीर्थाचं नाव घेतल्यामुळे. जसं गंगेचं नाव घेतलं की पाप जातं, तसं नर्मदेचं नाव घेतलं की पाप जातं. आणि म्हणून तर नर्मदा तटावरती जेवढे काही साधू राहतात ना ते एकच वाक्य वापरतात. कोणतं? नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर वाक्य का वापरतात माहिती का? जर ते नाम घेतलं परिणाम जीवनातली पाप नाहीशी होत असतात. का तर नर्मदा मैया ही पुण्यदायिनी आणि पापकशालिनी. नर्मदा मैयाच्या तीरावरती गेल्याच्या नंतर नर्मदा मैयाला पाहिल्याच्या नंतर नाही त्या नर्मदेचं नाव घेतल्यानंतर आम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि पापाचा नाश होत असतो. की नर्मदा मैया कशी प्रकट झाली मला तरी वाटतं जयंती दिवशी आम्ही पुन्हा पाहणारच आहे. थोडक्यात सांगतो. भगवान भोलेनाथ एक दिवस त्या मेकर पर्वतावरती तपश्चर्या करता बसले. तपश्चर्या करत असताना इतकं तप केलं, इतक्या दिवस तप केलं की 10,000 वर्ष तप केलं असं म्हणतात. कथेमध्ये सांगितलं जातं. आणि मग 10,000 वर्ष एका जागेवरती बसले. तपश्चर्या चालू होती. महाराज आम्ही 2 तास कीर्तनामध्ये बसतो तरी आमचा रुमाल सारखा इकडून तिकडं होत असतो. तेव्हा ते भगवान भोलेनाथ आणि पर्वतावरती बसलेले आणि 10 वर्ष बसल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्यांना घाम सुटला. त्या घामाचा परिणाम त्या घामाचे 17 बुंद 17 थेंब त्या त्रिशूळावरती पडले. ती त्रिशूळ प्रज्वलित झाली आणि त्या त्रिशूळामधून खऱ्या अर्थाने त्या 17 थेंबातून नर्मदा मैयाचं प्रकट झालं. नर्मदा मैया की जय. अशा प्रकारची ती पुण्यदायी नर्मदा मैया पृथ्वी तलावरती कशी आली, पुढे कशी वाहत चालली हे सगळं काही तो भरपूर मोठा भाग आहे. पण मला आता दोन्ही तीर घेऊन चालायचे. अभंग बघायचा, नर्मदा मैया सांगायची. आणि मग अशी पुण्यदायिनी नर्मदा मैया आपण एका तीर्थाचं चिंतन करू आणि आपल्या अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करू. ती वाहत वाहत अमरकंटक पासून अर्थात जो मेकर पर्वत होता त्याचं आत्ताचं नाव म्हणजे अमरकंटक आहे. आणि अमरकंटकापासून ती नर्मदा मैया खऱ्या अर्थाने सुरू झाली वाहायला. तिचा प्रवाह चालू झाला.
पुढे येत असताना मग भरपूर स्थानं घेत आली. मग भरपूर स्थानांचे नवीन नवीन अशा प्रकारचे महात्मे, जिथे जिथे अनेक साधू ऋषींनी तपश्चर्या केली, अनेक देवतांनी तपश्चर्या केली. काही ऋषींनी आपल्या पापातून मुक्त होण्याकरता, शापमुक्त होण्याकरता, काही राजांनी मुक्त होण्याकरता त्या नर्मदा नदीच्या तीरावरती अनेक प्रकाराने तपश्चर्या केली. जिथं जिथं तप केले तिथे तिथं शिवलिंग स्थापन करावे. शिवलिंग कुठून स्थापन करायचे? नर्मदा मैयाचा एक पत्थर उचलायचा, एका मंदिरामध्ये ठेवायचा, त्याला बिल्वपत्र वगैरे व्हायचं, नर्मदा मैयाचं जल अर्पण करायचं आणि त्याला त्या शिवलिंगाचं नाव द्यायचं. अशा प्रकाराने त्या नर्मदा मैयाच्या तीरावरती अनेक अशा प्रकारचे शिवलिंग स्थापन आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं लिंग पुढे आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे ओंकारेश्वराचं शिवलिंग. कसं झालं हे ओंकारेश्वराचं शिवलिंग? का या गावाला, का त्या तीर्थाला ओंकारेश्वर नाव पडलं? तर ज्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर मधून म्हणा किंवा एखाद्या ड्रोनच्या साह्याने जेव्हा मी त्या ओंकारेश्वराचं पूर्ण रूप पाहतो ना, तेव्हा वरून पाहिल्याच्या नंतर आम्हाला तो आकार ओम सारखा दिसतो, ओम सारखा दिसतो. आणि म्हणून त्या तीर्थाला खऱ्या अर्थाने ओंकारेश्वर असं नाव पडलं. त्या ओंकारेश्वर ज्या पर्वताच्या पायथ्याला खऱ्या अर्थाने ते वसलेलं जे काही गाव आहे, जे काही तीर्थ आहे, त्या पर्वताचं नाव काय आहे? मांधाता पर्वत. मांधाता पर्वत याचं काय नाव पडलं? तर असं म्हटलं जातं की एक सूर्यवंशी राजा होऊन गेला, अर्थात परब्रह्मचंद्रांच्या वंशामधला एक राजा होऊन गेला. आणि त्या राजाने नतर्तुकीने साधूने जे काही त्या राजाच्या राणीला पाणी पिण्याकरता दिलं होतं ते पाणी त्या राजाने पिलं. परिणाम तो राजा, राणी गर्भवती राहायला पाहिजे होती तर राजा गर्भवती राहिला. राजा गर्भवती राहिल्याच्या नंतर त्या राजाला खऱ्या अर्थाने मुलगा प्राप्त झाला, पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि पुत्ररत्न प्राप्त झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आता ते मूल पाजायचं कोणाला, दूध येईल कोणाला? आणि म्हणून इंद्रदेव तिथे प्रकट झाले. इंद्रदेवाने सांगितलं या मुलाला मी स्तनपान करतो म्हटले. इंद्रदेव कसा, ते खऱ्या अर्थाने पुरुष वर्ग आहे, पुरुष खऱ्या अर्थाने पुरुष असल्यामुळे इंद्रदेव कसा स्तनपान करणार? आणि म्हणून इंद्रदेवाने सांगितलं काही हरकत नाही, मी त्याला कशा प्रकारे जगवायचं, त्याचं कसं पालनपोषण करायचं हे मी बघतो. आणि मग इंद्रदेवाने काय केलं? त्या मुलाच्या मुखामध्ये खऱ्या अर्थाने आपला जो काही अंगठा आहे तो अंगठा मुखामध्ये घातला. पाहता काय, त्या अंगठ्यातून दूध यायला लागलं आणि ते दूध ते मूल प्यायला लागलं. इंद्रदेव म्हटले मी बघतो, मी याचं धारण करतो, मी याचं पालन करतो. म्हणजे मन धाता अर्थात मानधाता तो पर्वत अशा प्रकारचा प्रकट झाला. आणि त्या मानधाता पर्वताचा आकार सुद्धा ओम सारखा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला नर्मदा मैया वाहते आणि त्याचा आकार असा ओम सारखा दिसतो. पुढे त्या नर्मदा मैयाला कावेरी नदी मिळते आणि त्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम आहे, नर्मदा मैया आणि कावेरी मैया. दोन मैयाचा संगम आम्हाला पाहायला मिळतो. असं म्हणतात जर आम्ही त्या दोन संगमावरती आम्ही जर स्नान केलं, आम्ही जर त्या नर्मदा मैयाच्या जर तीरावरती त्या संगमावरती जर स्नान केलं तर आम्हाला 3 परिक्रमा करण्याचं पुण्य प्राप्त होत असतं. अशी पुण्यदायिनी आणि पापशालिनी नर्मदा मैया खऱ्या अर्थाने गोड अशा प्रकारे वाहत तिचा प्रभाव होतो. अनेक साधू संतांना भेटी देते, अनेक साधू संत तिच्यामध्ये तरुण जातात, अनेक राजे लोक तिच्यामध्ये तरुण जातात आणि ती शेवटी अंतिम टप्प्यामध्ये रेवा सागराला अर्थात समुद्राला येऊन मिळते. नर्मदा मैया ही विवाहित नाही सांगितली, वैवाहिक नाही सांगितली, मग ही कन्या सांगितली. कन्या जिचं लग्नच झालेलं नाही अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. वर्णन झालेलं नाही मग तिने कोणाला तरी स्पर्श तर केला असेल ना? नाही म्हटले. तिने कोणाला स्पर्शही केला नाही आणि आपल्यामध्ये कोणाला मिसळून घेतलं नाही. बघा कोणी जर नर्मदा मैयाच्या जर तीरावरती गेलं असेल, परिक्रमा केली असेल, पायी असो गाडीने असो, तर आपल्या लक्षामध्ये येईल ती अमरकंटक करून जेव्हा प्रारंभ होते, प्रवाहित होते, तेव्हा तिथं छोटंसं कुंड आहे तिथं, नाही का? त्या कुंडातून ती गुप्त होते. पुढे आल्याच्या नंतर अमरकंटक सोडल्याच्या नंतर ती पुन्हा प्रज्वलित अशा प्रकारची प्रवाहित होते. पुढे मधुधारा असेल, कपिलधारा असेल, अशा अनेक प्रकारे ती वाहत, सहस्रधारा असेल, सप्तधारा असेल, अनेक प्रकारे वाहत ती एकटी वाहते. तिला उपनद्या मिळतात. असं म्हणतात 1300 उपनद्या त्या नदीला, त्या नर्मदा मैयाला मिळतात. 1300 उपनद्या. आणि म्हणून ती नर्मदा मैया एकटी वाहते. तिला कोणाचा तिने सोबत घेतलेला नाही, तिने कोणाचा संग केलेला नाही. ज्यावेळेस ते रेवा सागराला येऊन मिळते ना, तेव्हा सुद्धा ती स्वतंत्र रेवा सागराला मिळते. जर कोणी जर परिक्रमा केलेली असेल, नावडी जर पार झालेलं असेल, आपण ज्यावेळेस त्या खऱ्या अर्थाने त्या नावेमध्ये बसतो आणि प्रवास चालू करतो पैलतीराकडे जाण्याकरता, मिठीतालाकडे जाण्याकरता, तेव्हा जात असताना मध्यभागी गेल्याच्या नंतर हाही तळ दिसत नाही, तोही तळ दिसत नाही, सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसतं. त्यामध्ये ते नावाडी लोक आपल्याला ती नर्मदा मैया दाखवते. ज्यावेळेस नर्मदा मैया आपण रूपाने खऱ्या अर्थाने दृष्टीने पाहतो ना, तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं
समुद्राचे दोनही प्रवाह दोन बाजूला असतात आणि नर्मदा मैयाचा प्रवाह हा स्वतंत्र समुद्रापर्यंत आलेला असतो. अर्थात रेवा सागराला येऊन मिळते, समुद्राला येऊन मिळते, पण ती नर्मदा मैया कोणामध्ये मिसळत नाही का? तर ती खऱ्या अर्थाने कन्या स्वरूपामध्ये आहे, बाल स्वरूपामध्ये आहे. पुण्य नर्मदा मैया खऱ्या अर्थाने तिचं जर नाव घेतलं तर आमचं पाप नाहीचं होतं, आम्हाला पुण्य प्राप्त होत असतं. तसं या दक्षिण प्रांतामध्ये नवे नवे आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये जी उगम पावते ती म्हणजे गंगा मैया. गंगा मैया कशी उगम पावली तर भगीरथ राजाने तप केलं होतं पूर्वजन करता आणि त्याचा परिणाम ती कथा भरपूर मोठी आहे. पण त्या तपाचा परिणाम गंगा साक्षात आपल्या पृथ्वी तलावरती आली, कुठे प्रगट व्हायचं आणि मग भगवंताने जड कुठे आपटली तर त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आपटली. त्यातून ती गंगा मैया प्रगट झाली. ती गंगा मैया तिचं जर नामस्मरण जर आम्ही केलं तर परिणाम काय होतो? वाक्य म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा सकळ पाप जाते भंगा. ती नर्मदा मैया खऱ्या अर्थाने ती गंगा मैयाचं जर नाव घेतलं. खरं तर नर्मदा मैया आणि गंगा मैया वेगळ्या नाही. तीन गंगा सांगितल्या. एक ब्राह्मी गंगा सांगितली, एक वैष्णवी गंगा सांगितली आणि एक माहेश्वरी गंगा सांगितली. खऱ्या अर्थाने माहेश्वरी गंगेचं स्वरूप म्हणजे नर्मदा मैया आहे. विठ्ठल विठ्ठल ब्राह्मी गंगेचं स्वरूप सांगितलं सरस्वती मैया, वैष्णवी गंगेचं स्वरूप सांगितलं गंगा मैया आणि माहेश्वरी गंगेचं स्वरूप सांगितलं नर्मदा मैया. आणि म्हणून या तीनही मैया एकच आहे, त्यामध्ये भेद नाही. अशा प्रकारची ती गंगा मैया तिथून प्रगट झाली. पुढे येता खऱ्या अर्थाने ती कोणत्या पर्वतावरती प्रगट झाली तर ब्रह्मगिरी पर्वतावरती प्रगट झाली. आजही आम्ही जर वरून जर पाहिलं तर भगवंताने जिथे जटा आपटलेला आहे तो भाग आपल्याला अगदी अनेक रूपाने आपल्याला तो जट आपटलेला भाग पाहायला मिळतो. आणि जर तो ब्रह्मगिरी पर्वत जर आमच्या डोळ्याने जर आम्ही पाहिला, दृष्टीला जर तो आम्हाला पडला तर त्याचा परिणाम काय, त्याचं फळ काय मिळतं? अभंग. आमच्या जोग महाराज संस्थेचा नियम आहे की जोडचाल झाली पाहिजे, डबलचाल झाली पाहिजे. आणि मी धावपळीत का होईना, वेळेच्या अभावी का होईना जोडचाल सांगतोय, अगदी गोड चाल गायली. खरं तर महाराज हे असे रत्न पाहायला मिळत नाही. मी आता परवा या ठिकाणी कीर्तन होतो, तुम्ही स्टेटस पाहिलं असेल. तिथं असं वाटत होतं की फेटा आजचा काढावा, बघला घालावा, निवडून निघावा. म्हणजे अशी परिस्थिती नाही का. मी त्यांचा अवमान करत नाही, पण सांगायचा भाग एक तर जर जाणता नाही वारकातही नाही का. अगदी गोड चाल गायली, वारकरी चाली झाल्या पाहिजे, वारकरी चाली म्हटलं पाहिजे. खरं तर जुनं ते सोनं असतं, वारकरी गायलं पाहिजे. नाही तर मग ते आ ऊ ते तोंडामध्ये माशी येते पण कार्यक्रम करते पण बाहेर निघून मग ते त्याच्यात मजा येत नाही, नाही का. गोड गायलं पाहिजे. आणि जुनी गाणी सुद्धा गोड असायची नाही का. रवींद्र जुनी गाणी गोड असायची. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा
संसार राजा राणीचा दरबार. किती ऐकायला बरं वाटतं. नंतर त्यात दोन वर्ष तुला वाटतं नदी चढीले, अरे ती नदीत पडली उठतो बाबा, पुढं नदी चढीले चालली म्हणतो. ते गाणे जुने ते गेले. आजही आम्ही फक्त स्वर गाण्यावरती पडू द्या. कोणाचा? भीमसेन जोशींचा. एका जनार्दनी शरणा कधी माहेरची आठवण, कधी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बसा बसा खाली बसा. थोडं राहिलं, 15 मिनिटं राहिलं, नंतर तुमच्यासाठी चहा मंडप. खरे अर्थाने आपला विषय होता गोड चालवायचे गोड म्हटले. अर्थाने तो ब्रह्मगिरी पर्वत आम्ही डोळ्याने पाहिला. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. तसा असू दे असू दे. जसा तो ब्रह्मगिरी आम्हाला डोळ्याने पाहायला मिळाला, तर आम्हाला यम खऱ्या अर्थाने यमाची जागा मिळत नाही, यमपुरी पाहायला मिळत नाही, अर्थात आम्हाला नरक पाहायला मिळत नाही. तसं तो मांधाचा पर्वत जर आम्ही पाहिला, आम्ही जर डोळ्याने पाहिला, तो मेकर पर्वत आम्ही जर डोळ्याने पाहिला, तो अमरकंटक पर्वत जर आम्ही डोळ्याने पाहिला, तो सहस्रधारा पर्वत जर आम्ही डोळ्याने पाहिला, तो विंध्य पर्वत जर आम्ही डोळ्याने पाहिला, तर त्याचा परिणाम काय होतो? तया नाही यमपुरी. त्याला यमपुरी मिळत नाही. का हो नामदेवराय, कळलं आम्हाला. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. ती गंगा मैया जिथून प्रगट झाली, जशी नर्मदा मैया प्रगट झाल्यानंतर गुप्त झाली, आणि अनेक ठिकाणी आम्हाला गुप्त गोदावरी म्हणून पाहायला मिळते, गुप्त गोदावरी म्हणून ऐकायला मिळते, तशी ही गंगा मैया त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गुप्त झाल्याच्या नंतर ती कोणत्या स्थानावरती पुन्हा प्रगट झाली, तर त्याचं तिसरं चरणामध्ये सांगितलं. कुशावरती करिता स्नान, करिता स्नान, मी स्नान केलं तर त्याचा परिणाम काय होतो? आम्हाला कैलासामध्ये राहण्याचं पुण्य प्राप्त होत असतं. जीवनामध्ये आम्हाला तीर्थाचं स्नान घडलं पाहिजे, तीर्थाचं स्नान घडलं पाहिजे. खरं तर तीर्थाला अगोदर गेलं पाहिजे. तीर्थ याचे चुके जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनी बरी नाही. तीर्थयात्रा कधी केली पाहिजे? जोपर्यंत आमच्या हातापायामध्ये प्राणी जीवे, जोपर्यंत आमच्या आयुष्याची शिदोरी बाकी आहे, तोपर्यंत आम्ही तीर्थयात्रा केली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात ताला वया पाये, तव तू आपुले सोयीत पाये. तीर्थयात्रे जाय चुकू नको. खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रा करत असताना आम्ही अशा प्रकारचे स्नान केले पाहिजे. त्या स्नानाचा परिणाम काय होतो? त्याचे कैलासे राहणे. बघा, स्नानाचं महत्व सांगत असताना जीवनामध्ये गंगामाईचं जर स्नान केलं तर आमच्या जीवनाचं पाप जातं. नर्मदामाईचं जर स्नान केलं तर आम्हाला वैराग्य प्राप्त होतं. सरस्वती माईचं जर स्नान केलं तर आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. कावेरी माईचं जर स्नान केलं तर आम्हाला तेज प्राप्त होत असतं. आणि अशा अनेक प्रकाराने आम्हाला त्या स्नानाचं महत्व पाहायला मिळतं. आणि म्हणून जसं नर्मदा माईच्या स्नानाने जर आम्हाला जर विवेक प्राप्त होत असेल, वैराग्य प्राप्त होत असेल, तर गंगेच्या स्नानाने काय होतं? तर त्याचं लहान कैलासामध्ये आता त्याचं पाप भंग होत असतं. महाराज, हे सगळं आम्हाला कळालं.
पण नेमकी त्या गंगा मायेची परिक्रमा केल्याच्या नंतर नाही, त्या नर्मदा मायेची परिक्रमा केल्याच्या नंतर आम्हाला कुठल्या प्रकारचं पुण्य प्राप्त होतं नाही, किती पुण्य प्राप्त होतं अभंगाचा शेवटचं चरण.
गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही पुरी विषयावर करता स्नान त्याचे कैलासी राहणे प्रदर्शन त्याच्या पुण्य नाही प्रकाश या भंगावरती काय चिंतन केलं मला माहिती नाही, परंतु नर्मदा मैया आणि गंगा मैया या दोघांचा संगम सांगून खऱ्या अर्थाने भंग करून प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाने एकदा तरी जीवनामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा केली पाहिजे. त्याच्याला हो नर्मदा मैयाची परिक्रमा केल्याचा परिणाम काय काय होतो ते तिचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही. माझ्या जीवनामध्ये तो योग 2020 मध्ये आला. अर्थात मी गर्व म्हणत नाही पण स्वाभिमान सांगतो, आमच्या संपूर्ण तांबड तालुक्यामध्ये सर्वात कमी वयामध्ये परिक्रमा करणारा एकमेव बालक कोण असेल तर मी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती परिक्रमा माझ्या जीवनामध्ये घडली. नर्मदा परिक्रमेचे अनेक नियम सांगितले, काही मुंडमाला परिक्रमा सांगितली. मुंडमाला परिक्रमा म्हणजे की समजा अमरकंट करून सुरुवात केली की ओंकारेश्वर मार्गे रेवा सागरला पोहोचायचं, नावडी पार करायची आणि पुन्हा नियमावर सोडून वरती अमरकंटकला पोहोचायचं, हिला मुंडमाला परिक्रमा म्हणतात. एक मरकट परिक्रमा सांगितली. मरकट परिक्रमा कशी की या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरून ह्या किनाऱ्यावर गेलं तरी चालतं, त्याला काय म्हणायचं मरकट परिक्रमा. आणि एक परिपूर्ण अशा प्रकारची खऱ्या अर्थाने नर्मदा परिक्रमा सांगितली. पुरुषार्थ अशा प्रकारची परिक्रमा आहे. ती पुरुषार्थ परिक्रमा कशाला म्हणायची, 108 दिवसामध्ये ती पूर्ण झाली पाहिजे, त्याला पुरुषार्थ परिक्रमा म्हणायची. मग 108 दिवसामध्ये एक दिवस कमी नाही झाला पाहिजे आणि एक दिवस जास्त नाही झाला पाहिजे, त्याला पुरुषार्थ परिक्रमा म्हणायची. मी काही ठरवलं नव्हतं आणि मला काही परिक्रमेचे नियम माहिती नव्हते, तरी माझ्या जीवनामध्ये 108 दिवसामध्ये ती परिक्रमा पूर्ण झाली. अर्थात मला पुरुषार्थ नाही प्राप्त झाला पण पुरुषार्थ परिक्रमा माझ्याकडून पूर्ण झाली आणि मग न कळत झाली. पण ते त्याच्यानंतर मी नर्मदा मैयाचं ते रहस्य वगैरे वाचलं आणि त्यामध्ये मला ते वाचनामध्ये आलं की 108 दिवसामध्ये पूर्ण केल्याच्या नंतर त्याला पुरुषार्थ परिक्रमा म्हणायची. आणि म्हणून अशा प्रकारचं त्या परिक्रमेचे अनेक प्रकारचे नियमे, अनेक प्रकारचे महात्मे जीवनामध्ये आल्यानंतर नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. ती म्हणा महाराज पायीच करावी का, नाही पायी नाही केली तरी चालेल, कोणी सायकलने करा, कोणी गाडीने करा, कोणी ट्रॅव्हल्सने करा, कोणी आता अनेक भाविकांनी आपल्या वृद्ध माणसांच्या सोयी करता, वृद्ध भाविकांच्या सेवेकरता खऱ्या अर्थाने ट्रॅव्हल्स चालू केल्या, खऱ्या अर्थाने उपक्रम चालू केले. त्यामध्ये आदरणीय आमचे जिवलग, आदरणीय आमचे गुरुबंधू असणारे आदरणीय रवींद्र महाराज राऊत यांचाही तो उपक्रम असतो की त्यांनी सुद्धा ट्रॅव्हलच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना पायी चालता येत नाही, ज्या लोकांना सायकल जमत नाही, ज्या लोकांना मोटरसायकल जमत नाही, ज्या लोकांना कारने जमणार नाही, अशा लोकांकरता स्लीपर कोच असेल किंवा साधी ट्रॅव्हल्स असेल, लक्झरी असेल, या माध्यमातून या परिक्रमा चालू केल्या. आणि मी त्यांचं ते कॉम्प्लेट बघितलं. मी भरपूर जणांचे कॉम्प्लेट पाहतो की ते कॉम्प्लेटवरती लिहिलेलं असतं 17,000 मध्ये परिक्रमा पूर्ण, 18,000 मध्ये परिक्रमा पूर्ण, 19,000 मध्ये, 20,000 मध्ये परिक्रमा पूर्ण. मी त्यांचं कॉम्प्लेट पाहिल्यानंतर मला त्यामध्ये रक्कम दिसली 12,500, 13,500 अशा प्रकारची रक्कम दिसली. मी त्यांना कॉल करून हेच विचारलं की तुम्ही रक्कम का कमी केली, तुम्हाला शीट जास्त पाहिजे का. ते म्हटले महाराज तसं काहीच नाही, शीट हवे किंवा मला शीट वाढली पाहिजे याकरता नाही. मग ते म्हटले मला 3-4 पंक्ती बाहेरून मिळालेल्या आहे. अर्थात तो 3-4 पंक्तीत जो काही खर्च होणार होता ना म्हटले तो माझा वाचतोय. मग जर तो खर्च जर वाचत असेल तर मी लोकांकडून कशाला 2-3 रुपये वाढवा घ्यायचे. आणि म्हणून त्यांचा तो संकल्प आहे की जर आपले जर पंक्तीचे पैसे वाचताय तर आपण जीवनामध्ये यांच्याकडून सुद्धा कमी दरामध्ये आणि कमी रुपयामध्ये खऱ्या अर्थाने नर्मदा सेवा म्हणून अशा परिक्रमावासियांकडून ती सेवा करून घेतली पाहिजे, ती सेवा केली पाहिजे. आणि म्हणून थोड्याशा प्रकारचा एकाच्या दैवाडे उगवी बहुतांचे पुढे अशा प्रकारचा हा संकल्प आहे. त्यांचाही संकल्प आहे आपणही ज्यांना जमेल त्यांनी जवळ हे सगळं तीर्थ आहे, हात चालावया पाय, जोपर्यंत आपले हातपाय चांगले, आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत पायी नर्मदेची परिक्रमा निश्चित करण्याचा प्रयत्न करा. जमलं तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची करा, नाही जमलं 108 दिवसाची करा. पण ऐका 70 दिवसामध्ये आलो, 60 दिवसामध्ये आलो, 50 दिवसामध्ये आलो हे टार्गेट ठेवून काय तुम्हाला मॅरेथॉन जिंकायची नाही, कुठला आवड प्राप्त करायचा नाही. आपल्याला तिकडे काय म्हणतात ते लोक काय म्हणतात माहितीये का, भागलपूर एक्सप्रेस का. अहो नाशिकचे माणसं पुण्याचे माणसं थांबतच नाही.
आता मला थांबलं पाहिजे अशा प्रकारची परिक्रमा सर्वांकडून झाली पाहिजे, सर्वांनी केली पाहिजे. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या धर्मदेशावरती अर्पण करतो. या ठिकाणी माझ्या भगिनीला फोटोग्राफ देत असताना आपण सर्व उपस्थित राहिला टाळकरी माळकरी गुरुजन साधक वर्ग गोड असा चॅनल आहे. दास कुठला जागर भक्तीचा जागर भक्तीचा खऱ्या अर्थाने युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती कीर्तनही पाहायला मिळणार आहे आणि गोड अशा प्रकार युट्यूब चॅनल आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व दंडक करतो. मृदुंगाचार्य टाळकरी आहेत, या विनेकरी आहेत, वक्तार आहेत, उपस्थित आपण मातृवर्ग पितृवर्ग सर्वांची चरणावरती सेवा समर्पित करतो. एका सर्वांवरती हात करा. 2 मिनिटं वाढतील तर भजन पूर्ण करू आणि सेवेला पूर्ण विराम देतो. श्री निवृत्ती राया हे फक्त पाहिलं पण मला व्यवस्थित रिझल्ट भेटला नाही. एकदा पुन्हा सर्वांवरती हात करा. अगदी प्रामाणिकपणे भजन करायचं. वाटलं तुम्हाला नाही आवडलं का? संतांचं भजन होतं, नाही आवडलं काय म्हणतात? आवडलं आता नर्मदा माईचं भजन करू. ओम नमो नर्मदा माई देवा Hare